परतवाड्यातील वाघामाता या ठिकाणी अमृतपेठ या नावाचा इथं उपक्रम चालू झालेला आहे। तुम्ही जर चारही बाजूने पाहता तर या ठिकाणी खूप चांगले चांगले स्टॉल इथं महिला वर्गांनी लावलेले आपल्याला दिसून येतात। सोबतच ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथले जे स्थानिक आमदार आहेत प्रवीणजी तायडे हे याचे उद्घाटक आहेत। आज 5 आणि 6 तारखेला याचं एक्झिबिशन ठेवलेलं आहे। सोबतच जे आयोजक आहेत ते आपल्या सोबत आहेत। साहेब, या अमृतपेठ याचा उद्देश काय आहे? आपण पाहतो की महिला वर्गांची खूप जास्त इथं स्टॉल दिसून येतात। उद्देश आणि याचं उद्दिष्ट काय? नमस्कार। सर्वप्रथम अमृत संस्थेतर्फे हा एक प्रदर्शनी अमृतपेठ प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे। अशा प्रकारची प्रदर्शनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित केली जाते। याचा उद्देश असा आहे की स्थानिक पातळीवर जे लोक काम करतात, जे व्यवसाय सुरू करतात, त्या लोकांना एक व्यासपीठ मिळावं। या व्यासपीठाच्या माध्यमातून आपले जे माननीय पंतप्रधान आहे, ज्यांचा उद्देश आहे वोकल फॉर लोकल आणि लोकल टू ग्लोबल, म्हणजे सर्वसामान्य जो व्यावसायिक आहे, सर्वसामान्य जो व्यापारी आहे, त्याला कुठेतरी पाठपुरावा करण्यासाठी असं एक फाउंडेशन मिळावं, या माध्यमातून अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था काम करते। आणि या माध्यमातून अमरावतीला प्रदर्शनी राबवल्या गेली, अमरावती जिल्ह्यामध्ये 2दा झाली आणि त्यानंतर लोकांची प्रचंड मागणी होती, ज्यामुळे आपण अचलपूरला म्हणजे परतवाड्याला आज वाघामाता देवस्थानामध्ये ही प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। आता जवळपास आपण पाहतो की महिला वर्गाच्या खूप जास्त इथं स्टॉल दिसतात। काही स्थानिक आहेत, काही बाहेरचे आलेले आहेत। 2 दिवस आपला हा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे काय राहणार आहे यांच्यासाठी? जसं आता 2 दिवस हा कार्यक्रम झाला, तर आपण काय करतोय की महिलांसाठी आतापर्यंत व्यासपीठ नव्हतं। आम्ही आता बघतोय की आम्ही साधारणतः 1500 गावांमध्ये आतापर्यंत प्रवास केला। प्रोडक्ट छान आहे, उत्तम आहे, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे। तर आपण काय केलंय, त्यांना एक ऑफलाईन थ्रू पण प्लॅटफॉर्म दिलेला आहे। तसंच आपला ऑनलाईन अमृतपेठ म्हणून प्लॅटफॉर्म आहे। अमेझॉन, फ्लिपकार्ट जसं आहे तसं अमृतपेठ आहे। तो टोटली आपण फ्री मध्ये ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण इंडियन पोस्ट सोबत MOU केल्यामुळे यांचं प्रोडक्ट हे महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावात जर त्यांना द्यायचं असेल तर ते पोहोचू शकतं। आणि यांच्यासाठी आपण अजून दर महिन्याला आपण अशी अमृतपेठ राबवणार आहोत। आता आपलं एका ठिकाणी झालं, आपण वार्ड वाईज राबवतोय। आता आपण प्रत्येक टू वार्ड वाईज कसं होऊ शकेल, कशी आपण बाजारपेठ यांचं प्रोडक्ट आपण संपूर्ण महाराष्ट्रात कसं नेऊ शकेल, यांचा आम्ही शक्यतो 100% प्रयत्न करतोय। वाघामाता या ठिकाणी शेवाळकर सभागृहामध्ये आपण जर आतमध्ये जर पाहिले तर आतमध्ये पण खूप जास्त प्रमाणात स्टॉल लागलेले आपल्याला दिसून येते। आपण जर आतमध्ये आलो तर सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी ज्वेलरी दिसते, जे चांदीचा एक प्रकार दिसते। नेमकं काय आहे ज्वेलरी? चांदी आहे, 92% प्युरिटी आहे। चांदीचा जो आजचा रेट आहे त्या रेटच्या हिशोबाने किती महाग आणि किती स्वस्त आहे? त्याची फिक्स प्राइस असते, त्याच्यामध्ये प्लॅटिनम पॉलिश, डायमंड सगळं इन्क्लूड असते आणि त्याची फिक्स प्राइस ठरलेली असते नगाप्रमाणे। आता त्याचप्रमाणे या साईडले जर येतो आपण तर या साईडले श्री स्वामी समर्थ घरगुती लोणच्याचा आणि खूप चांगले इथं प्रोडक्ट आपल्याला दिसून येते। चविष्ट प्रोडक्ट जे आपण पाहतो बाहेर ठिकाणी, जे खरोखर खाण्यालायक राहतात, ते या स्टॉलवर आपल्याला दिसून येते। आणि समोर जसं आलो तर या ठिकाणी पापडचा स्टॉल दिसते आणि या ठिकाणी कपड्याचा स्टॉल दिसते। एक प्रकार जर पाहिला तर या ठिकाणी वाढलेले प्रोडक्ट आहेत, ते पूर्ण हे कशाचे आहेत? हे उपासाचे पापड आहे, आलू शोभन पापड, मेथी पापड, बीट पापड। हे जळगाव स्पेशलचं आपलं, नाचणी, जळगाव नलवा, जळगाव खानदेश। म्हणजे दूरदूरून जळगाववरून सुद्धा इथं स्टॉल आलेला आपल्याला दिसून येते। या ठिकाणी घरामध्ये पायदान वगैरे आणि लटकाच्या अशा काही सुंदर अशा डिझाईन बाज आपल्याला इथं दिसून येते। समोर जर आलो तर खूप छान प्रकारे या ठिकाणी लेडीज वर्क केलेलं हे हँडमेड प्रकार हा इथं दिसून येते। इथं जर पाहिला आपण तर हा कशाचा प्रकार आहे ते? कुछ और ये क्रोशे का है, पूरा हैंडमेड है। एंड ये जो सारे हैं ये ईवलाइट के कलर्स है, जिनके अलग अलग मीनिंग्स है। सो ये हमने एक मीनिंग के हिसाब से ये कशासाठी यूज होते? सो ये कार में, घर पे, आप हर जगह पे, घर के बाजू में, मतलब गैलरी में, दरवाजे के पास, कार के अंदर, सब, हाँ, स्टडी टेबल के पास ये लगा सकते हो। सोबत समोर आलो आपण तर या ठिकाणी आणखी हे पण हँडमेड केलेलं, तुम्ही हे हाताने बनवलेलं आहे का पूर्ण? जर ते ताट आहे, या ताटाला हँडमेड म्हणजे किती छान अशी कलाकृती इथं दाखवलेली आहे। और एक चीज ये भी है मेरे पास, ये बहुत अच्छी है।
यहाँ से इस पे तेल डालते हैं और यहाँ से बाती डालते हैं। ये दिया जादुई दिया है, जैसे 2.5 से 3 घंटे आराम से ये जलता है। उसी प्रकार से ये शंख भी वैसे ही है और ये नारियल दिया भी वैसे ही है। ये करीब अपने पास में 3 से 4 घंटे आराम से चलता है। समोर जर आलो तर आता सध्या सुरुवात झालेली आहे. स्टेज सुद्धा सजलेला आहे. सन्माननीय आमदार वगैरे येणारच आहेत. आणि या ठिकाणी आणखी एका साईडला पाहतो तर या ठिकाणी कपड्यांचे स्टॉल आपल्याला जास्तीत जास्त दिसून येतात. कपड्यांच्या स्टॉल नंतर कशाचा स्टॉल आहे काकू? माझं सगळं उन्हाळी वाळवण आहे. हा. कुठले तुम्ही प्रॉपर कुठले आणि हे प्रोडक्ट कसं हँडमेड आहे की तुम्ही मशीन वगैरे बनवलेलं आहे? मी अकोल्याहून आहे. काही हँडमेड आहे आणि काही मशीनने बनवलेले आहे. तेजस्विनी गृह उद्योग आहे माझा अकोल्याला. मी अकोल्याहून अमृत पेठ साठी आलेली आहे. इथं आल्यावर छान वाटत आहे. वातावरण पण छान आहे आणि व्यवस्था पण खूप छान केलेली आहे. या आधी तुम्ही अमृत पेठला गेलेले आहे आधी पण? हो, अमृत पेठला अकोला इथे आम्ही केलं. तिथे पण आमचं छान झालेलं आहे आणि इथे पण आता खूप छान म्हणजे सुरुवात झालेली आहे. आता होईलच. नक्की होईलच. जसं जसं समोर येतो या ठिकाणी एक दुकान लागलेलं दिसतंय आणि हा पण एक छानसा प्रकार आहे. एक युनिक प्रकार काहीतरी दिसतो. हा कशाचा आहे? काय आहे? पाच सोप आहेत सध्या. पाच सोप. ही मसूर डाळ, तांदळाचं पीठ, ऑरेंज पावडर आणि मिल्क याने स्क्रबिंग पण होतं, स्मूथ करतं स्किन आणि काही कस्टमरचं सांगणं आहे की याने पिंपल्स वगैरे पण रिमूव्ह होतात. तुम्ही कुठले आणि हे प्रोडक्ट जर कधी आपल्या एका व्ह्युअर्सला जर कधी पाहिजे असेल तर तुम्ही कुठले तुमचा ऍड्रेस नंबर? सर मी अमरावतीची, प्रॉपर अमरावतीलाच राहते आणि हरिओम कॉलनी रंगोली लॉनला घर आहे माझं. मी अमरावतीला एक्झिबिशन मधूनच कस्टमर पर्यंत पोहोचते आणि कस्टमरला एकदा जर माझं प्रोडक्ट आवडलं तर ते पुन्हा माझ्या घरून परचेस करतात. आणि समजा जर मला आता हे एक साबण घ्यायची आता हे कितीला पडेल? 100 आता जशी माझी ही 150 ला आहे पण तुम्ही फर्स्ट टाइम घेताय तर तुम्हाला ती 100 ला पडेल आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला जर प्रोडक्ट आवडलं माझं तुम्ही 150 लाच देईल तुम्हाला आणि ते आनंदाने तुम्ही येऊन घ्याल कारण नॅचरल गोष्टी आहेत, विदाऊट केमिकल आहे सगळं. छान असे स्टॉल लागलेले दिसून येतात. एक यातच आपण पाहिलं की कुठं कपड्याचे स्टॉल आहे, कुठं पापडचे स्टॉल आहे, कुठं साबणीचे स्टॉल आहेत आणि ज्वेलरीचे पण खूप जास्त प्रमाणात इथं स्टॉल आहेत. आणि एक स्टॉल इथं म्हणजे सिवर्स बिल्डरचं लागलेलं दिसते. सिवर्स बिल्डर म्हणजे पूर्ण आपण जर कधी पाहिलं तर पुऱ्या सभागृहामध्ये काही प्रमाणात महिलांचे खूप जास्त स्टॉल आहे पण एक मात्र स्टॉल इथं सिवर्स बिल्डरचं दिसते. नेमकं आपल्या स्टॉल इथं लावण्याचा उद्देश काय आहे आणि काय सांगाल? आमची शिवार्ज बिल्डर्स नावाची फॉर्म आहे परतवाड्यामध्ये. आमचा स्टॉल लावण्याचा उद्देश तोच आहे की लोकांपर्यंत आमच्या फॉर्मचं नाव गेलं पाहिजे, त्यांना माहिती पडलं पाहिजे. कारण आम्ही सर्व प्रकारचे कन्स्ट्रक्शन करतो, कमर्शियल असो रेसिडेन्शियल असो, तर सर्व प्रकारचे कन्स्ट्रक्शन आम्ही करून देतो. क्वालिटीमध्ये आणि चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग ही सेवा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावी याकरता आम्ही हा स्टॉल लावलेला आहे. आपल्या इथले महत्वाचे म्हणजे जो ओळखत नाही ते सुद्धा त्यांना ओळखतील असे धोडसर आहेत. धोडसर एक प्रकार म्हणजे जो विटाचा स्लॅब बनवलेला. दोन ठिकाणी असं आहे विटाचा स्लॅब पाहिलेला आहे. विटाचा स्लॅब म्हटलं तर त्यामध्ये कॉन्क्रिटीकरण कसं आणि महत्वाचं बार वगैरे कशी युज केल्या जाते. हा एक रोहतक डोम्स म्हणून एक नावारूपास आलेला स्लॅब आहे. आधी आपण जर पाहिलं असेल की आधी ढाब्याचे घर राहायचे, त्यात आपण आय सेक्शन पास करायचो आणि आर्चेस द्यायचो, ब्रिक आर्चेस, आणि वरून फिलिंग करायचो. तर या पद्धतीमध्ये आपण आय सेक्शन पूर्ण कमी करून टाकले आणि अराउंड द पेरिफेरी ऑफ द रूम आपण डोम पूर्ण कन्स्ट्रक्ट करतो विदाउट सपोर्ट. त्यात आपला ग्लोबल वॉर्मिंगसाठी याचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे कॉन्क्रीटचा स्लॅब आपल्याला खूप जास्त टेम्परेचर हे करतो, गरम होतो स्लॅब. हा पूर्ण विटीचा असल्यामुळं नॉर्मल जे रूम टेम्परेचर आहे, बाहेरचं टेम्परेचर समजा फॉर एक्झाम्पल 45 डिग्री असेल, हे तुम्हाला 39-40 डिग्री पर्यंत टेम्परेचर 5-7 डिग्री पर्यंत त्याचा टेम्परेचर कमी होईल. आणि ग्लोबल वॉर्मिंगसाठी विटाचा असल्यामुळे कधी त्यावर विटाचा स्लॅब टाकल्यानंतर जर कधी कोणी वर चढलं तर कसं काय, म्हणजे कोणी उडी मारली किंवा चालताना हा एक कॉन्क्रीट एक डोम कन्स्ट्रक्ट केल्यामुळं
त्याची बेंडिंग मुवमेंट जरी सेंटरला आली तर शिअर स्ट्रेसेस जे आहे हे अराउंड द पेरिफेरी डायव्हर्ट होईल. याची स्ट्रेंथ आरसीसी स्लॅबची जेवढी स्ट्रेंथ आहे तेवढी स्ट्रेंथ या स्लॅबची पण राहील, डोम स्लॅबची. आणि वरचा फ्लोअर तुम्ही युटिलाइज पण करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक 8-10 फ्लोअरची बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायची आहे तर प्रत्येक फ्लोअरला हा स्लॅब तुम्ही टाकू शकता, त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 2 साईड्स आपल्या ऑलरेडी कम्प्लीट झालेल्या आहे, तिसऱ्या साईडला हात लागलेला परत. you